नमस्कार प्रेक्षकांनो, एस मराठी न्यूज वृत्तवाहिनी घेऊन येत आहे गणेशोत्सव निमित्त खास स्पर्धा एक आरती आपल्या सोबत आपल्या घरी। या स्पर्धेत आपणही सहभाग घेऊ शकता। सहभागी होण्यासाठी संपर्क साधा 9067778005। नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। दिंडोरी तालुक्यातील मेळुस्के येथे गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातली होती। वन विभागाच्या अथक प्रयत्नाने बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात आले। मेळुस्के येथे गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याने दहशत माजवून अनेक जनावरे, कुत्रे, शेळ्या, कोंबड्या, गायी, वासरे यांसह अनेक पाळीव प्राण्यांवर देखील हल्ले करून ठार केले असल्याने यामुळे येथील नागरिकांमध्ये सतत या बिबट्याची दहशत निर्माण झाली होती। याशिवाय दिवसा व रात्री देखील बिबट्यांचे नेहमी सर्वांना दर्शन होत असल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले होते। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये, मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने शेतातील कामे करण्यास देखील मजूर येत नसल्याने शेतकऱ्यांची मोठी कोंडी झाली होती। येथील शेतकरी अनिल मेधणे यांच्या वस्तीवर बिबट्याने गोठ्यात बांधलेल्या वासरावर हल्ला करून ठार केले होते। त्यामुळे वन विभागाने याची तात्काळ दखल घेऊन या ठिकाणी 3 दिवसांपूर्वी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला होता। विशेष म्हणजे पिंजरा लावल्यापासून सलग 2 दिवस बिबट्या पिंजऱ्यात येत होता, परंतु पिंजऱ्याची खालची प्लेट बिबट्या उचकवत असल्याने जेरबंद होत नव्हता। हे येथील स्थानिक शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या लक्षात येताच पिंजऱ्याची किरकोळ दुरुस्ती केली असता त्यानंतर आज मंगळवार दिनांक 26 ऑगस्ट रोजी सलग 3ऱ्या दिवशी बिबट्या पिंजऱ्यात अडकलाय। मात्र असे असले तरी अजूनही किती बिबट्या आहे हे मात्र सांगणे कठीणच आहे। यावेळी वन विभागाचे वन अधिकारी अशोक काळे यांच्या मार्गदर्शनाखाली दळवी, शिरसाट, गांगुर्डे यांनी या कामी परिश्रम घेतले। एस मराठी न्यूज साठी बापू चव्हाण, दिंडोरी। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।